आमच्याकडे ॲडेनियमचं झाड गेले 38 वर्ष आहे। काही दिवस झाले आम्ही बघत गेलो तर ह्याला एक वेगळा आकार येत गेला। ॲडेनियमचं झाड जे आहे ते वाळवंटी गुलाब म्हणून ओळखलं जातं। ह्याची मुळं प्रामुख्याने खूप मोठी असतात, तर या झाडाला एक वेगळा आकार येत गेला। काही दिवस झाले आमच्या लक्षात आलं की या झाडावर वेगळ्या प्रकारच्या सुरकुत्या येत आहेत आणि ह्याचं रूपांतर गणपतीमध्ये होतं। तर ऐन या गणेशोत्सवाच्या काळात आम्हाला लक्षात आलं की ह्यानं तर पूर्ण गणपतीचं रूप घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता तर इथं 2 डोळे गणपतीचे तयार झालेत आणि अगदी सुंदर अशी सोंड तयार झाली। तर आम्ही ही कल्पना माझी बहीण मीनाक्षी रामपुरे हिला सांगितली आणि मीनाक्षीताईंनी त्याच्यावर कावचा रंग दिला आणि गणपती साकार झाले। हा झाड किती दिवसापासून आहे तुमच्याकडे? हा झाड गेले 32 वर्ष आमच्याकडे आहे। त्याच्या आधी 8 वर्ष ह्याचं वय होतं। तर हा आधी एवढं खूप कमी छोटासा होता। दरवर्षी 2-1 इंच 2-1 इंच वरती घेत हे मुळाचं स्ट्रक्चर बाहेर आलं। तुम्हाला कधी सुचलं की गणपती? अगदी गणपतीच्या 10 दिवस आधीच आमच्या डोक्यात आलं की बाबा या तर मुळांनी गणपतीचा आकार घेतलेला आहे। तर आम्ही कावचा रंग लावून ह्याला गणपतीच तयार केला।